चला तर बनवूया एकदम साध्या सोप्या पद्धतीने गावरान कारल्याची भाजी। कोकणामध्ये अशी कारल्याची भाजी प्रत्येक घरामध्ये बनवली जाते। चला तर बनवूया कोकणी स्टाईलमध्ये कारल्याची भाजी। रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे। मी इथे एक कारलं चिरून घेतलं, सोबतच एक कांदा व 2 मिरची फोडणीसाठी लागणार आणि थोडंसं खोबरं। सर्वप्रथम कारल्यामध्ये मीठ आणि गरम पाणी टाकून साईडला ठेवून द्यायचं आहे। यामुळे काय होतं तर कारल्यामधला थोडा कडवटपणा कमी होतो। पाणी घालून कारलं असंच 5 मिनिटं ठेवून द्यायचे, जेणेकरून आपलं पाणी थंड होईल। कारलं थंड होईपर्यंत आपण कांदा आणि मिरची फोडणीला घालून घेऊयात। गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये थोडंसं ऑइल टाकायचं आहे। ऑइल टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा आणि मिरची थोडी फ्राय करून घ्यायची। जास्त फ्राय करायची नाही, कारण आपण कारलं पण तेलामध्येच फ्राय करणार आहोत। त्याचसोबत आपला कांदा आणि मिरची पण फ्राय होऊन येणार आहे। फोडणीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। कांदा थोडासा फ्राय होईपर्यंत आपण इथे कारल्यामधलं पाणी काढून घेऊया। पाणी काढून झाल्यानंतर कारला आपल्याला मिक्स करायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर थोडा वेळ त्याला तसंच वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून कारलं चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं कारलं भांड्याला चिकटणार नाही किंवा खाली लागणार नाही। चेक करून झाल्यानंतर आपण पुन्हा झाकण ठेवून देणार आहोत। 7 ते 8 मिनिटं असंच केल्यानंतर थोडंसं खोबरं आणि हळद टाकून परतवून घ्यायचं आहे। आपल्याला कारलं पूर्ण भाजेपर्यंत असंच परतवून घ्यायचं आहे। इथे आपली कारल्याची भाजी ऑलमोस्ट रेडी होत आली आहे। तुम्ही पण अशी भाजी घरामध्ये बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ते। इथे आपले गावरान पद्धतीने कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पण अशी भाजी घरामध्ये नक्की बनवून बघा। चला तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर।